नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेली आहे. नेहमीसारखं देवपूजेची माहिती किंवा सणवाराची माहिती, ही माहिती मी तुम्हाला आज सांगणार नाही आहे. आज तुमच्यासाठी एक नवीन माहिती सांगणार आहे. ती आहे भाग्यांक. तुम्हाला ताई तो प्रश्न पडला असेल की भाग्यांक हे काय? प्रत्येक व्यक्तीचा हा एक भाग्यांक असतो. आज आपण एक भाग्यांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असू शकतो, एक भाग्यांक असलेल्या व्यक्तींची मैत्री कोणाशी जास्त जुळते किंवा कोणाकोणाशी असते, या व्यक्तींचा स्वभाव, मैत्री, त्याचबरोबर या व्यक्तींचं कार्यक्षेत्र कोणतं असू शकतं, मग तो व्यवसाय असेल किंवा मग नोकरी असेल. एक भाग्यांक असलेल्या व्यक्तींचा त्यांच्यावर कोणत्या ग्रहाचा प्रभाव जास्त असतो, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुमच्या लक्षात येईल. सर्वात आधी आपण बघू की भाग्यांक म्हणजे काय. व्यक्तीची जी जन्मतारीख असते, त्या जन्मतारखेवरून हा भाग्यांक काढला जातो. याला मूल्यांक पण म्हणतात. तर भाग्यांक म्हणजे आपल्या जन्मतारखेनुसार येणाऱ्या अंकाला भाग्यांक असं म्हणतात. तर मंडळी, आज आपण जन्मतारखेनुसार जो भाग्यांक येतो त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचं आरोग्य, त्या व्यक्तींचं कार्यक्षेत्र म्हणजे कामाचं कौशल्य, याबद्दलची माहिती बघणार आहोत. ही माहिती मी तुम्हाला अगदी सहज समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. तर बघा, 1 ते 9 हे भाग्यांक असतात. या 1 ते 9मध्ये आज आपण सर्वात पहिल्या नंबरचा एक आकडा, हे भाग्यांक 1, ही माहिती बघणार आहोत. तर बघा, एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपली जी जन्मतारीख असेल म्हणजे 1, 10, 19 आणि 28, या जन्मतारखेंचा भाग्यांक 1 येतो. म्हणजे जन्मतारीख 1 असेल तर भाग्यांक 1 येईल, 10 असेल तर भाग्यांक 1 येईल आणि 19 असेल तर भाग्यांक 1 येईल, 28 असेल तर भाग्यांक 1 येईल. तो कसा येतो ते सांगते. 1चा 1च येईल. 10 असेल तर 10 अधिक 0, उत्तर त्याचं 1च. 19 आहे तर 1 अधिक 9 बरोबर 10 म्हणजे 1च. 28 असेल तर 2 अधिक 8 बरोबर 10 म्हणजे 1च. तर असं आहे, 1, 10, 19 आणि 28 या जन्मतारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा भाग्यांक हा 1 असतो किंवा तो 1 येतो. तर बघा, आजचा हा विषय स्वामी सेवेला धरूनच आहे, परंतु तुम्हाला थोडा हा नवीन असू शकतो किंवा नवीन वाटू शकतो. बऱ्याच मंडळींनी गुरुमाऊलींच्या हितगुजामधून ऐकलंसुद्धा असेल किंवा तुमच्या वाचण्यास्तरी हे आलेलं असेल. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, प्रत्येक अंकावर एका ग्रहाचा प्रभाव असतो. एक अंकावर रवी ग्रहाचा प्रभाव आहे. म्हणूनच एक भाग्यांक असणाऱ्या व्यक्ती अतिशय धाडशी असतात. त्याचबरोबर कोणत्याही बाबतीत त्या दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः निर्णय घेतात. विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची त्यांची स्वतःची एक चांगली क्षमता असते. एक भाग्यांक असणाऱ्या व्यक्ती अतिशय कर्तृत्ववान आणि हुशार असतात आणि म्हणूनच अशा व्यक्तींना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात. या व्यक्तींचं व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी आणि रुबाबदार असतं. समोरच्या व्यक्तींवर त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप लगेचच पडते. एक भाग्यांक असलेल्या व्यक्ती पैशाने जरी श्रीमंत नसल्या तरी त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय श्रीमंत असं भासतं. चार चौघामध्ये ह्या व्यक्ती उठून दिसतात. राजकारण आणि समाजकारण यात यांना आवड असते. मान, सन्मान, प्रतिष्ठा यात ही व्यक्ती तडजोड करत नाही. आता हे झालं भाग्यांक 1 असलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व. आता आपण या व्यक्तींचं आरोग्य बघू. एक भाग्यांक असलेल्या व्यक्ती शरीराने कणखर असतात. आता या व्यक्ती शरीराने कणखर आणि काटक जरी असल्या तरी पण त्यांची प्रकृती ही पित्तकारक असते. त्यामुळं या व्यक्तींना पित्ताचा त्रासाला, उष्णतेच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. आता हे झालं यांचं आरोग्य, एक भाग्यांक असलेल्या व्यक्तीचं आरोग्य. आता या व्यक्तींचा आपण कार्यक्षेत्र बघू. आता आपण या व्यक्तींचा कार्यक्षेत्राचा जर विचार केला तर भाग्यांक 1 असलेल्या व्यक्तींचा सरकारी खात्याशी जास्त संबंध येतो. या व्यक्ती मेडिकल क्षेत्र असेल म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, वकील, इलेक्ट्रॉनिक उद्योग
कृषी क्षेत्र या विभागाची नोकरी किंवा व्यवसाय म्हणजे व्यवसायाच्या निमित्ताने या क्षेत्रात त्यांना चांगलं यश मिळतं. तसं तर सर्व क्षेत्र या व्यक्तींसाठी शुभकारक मानली जातात. आपण आतापर्यंत भाग्यांक 1 असलेल्या व्यक्तींचा स्वभाव बघितला, ह्या व्यक्तींचं आरोग्य बघितलं, यांचं कार्यक्षेत्र बघितलं. आता आपण भाग्यांक 1 असलेल्या व्यक्तींची मैत्री बघू. भाग्यांक 1 असलेल्या व्यक्तींचा स्वभाव भाग्यांक 2, भाग्यांक 3, भाग्यांक 5 आणि भाग्यांक 9 ज्यांचा आहे त्यांच्याबरोबर यांची मैत्री ही अशी खास असते. त्याचबरोबर मैत्री असो किंवा व्यवसायामध्ये भागीदारी असो ही अतिशय शुभ मानली जाते. जे भाग्यांक 2, भाग्यांक 3, भाग्यांक 5 आणि भाग्यांक 9 यांच्याबरोबर नोकरी असो व्यवसाय असो याच्यामध्ये भागीदारी अतिशय शुभ मानली जाते. तर मंडळी, अशा प्रकारे भाग्यांक 1 असलेल्या व्यक्तींचा स्वभाव, आरोग्य, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची मैत्री ही अशी बऱ्यापैकी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितली, जाणून घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग्यांक 2 असलेल्या व्यक्तींची माहिती जाणून घेऊ. आजची म्हणजे भाग्यांक 1ची माहिती तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुमचा जर भाग्यांक 1 असेल तर ही माहिती किती जुळते हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या जर काही शंका असतील त्या पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या शंकांचं मी नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.